आणि आता जाऊया थेट पंढरपुरात। वसंत पंचमी निमित्त आज पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। या लग्न सोहळ्यासाठी मंदिर फुलांनी एका राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आलंय। तर रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर अंतरपाठ धरून हा प्रत्यक्ष विवाह संपन्न होणार आहे। त्यासाठी ही आकर्षक आणि सुंदर सजावट आपण TV9 मराठीवर पाहू शकताय। विविध प्रकारची फुलं या ठिकाणी आणण्यात आली आणि त्याची अशी ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आज विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा आपण पाहू शकतोय आणि या वसंत पंचमीच्या निमित्ताने हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न करण्याची जवळपास हजारो वर्षाची खरं तर परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा हा 11 ते 11:30च्या दरम्यान होणार आहे आणि त्याची जर तयारी आपण बघितलं तर विठ्ठल मंदिरामध्ये पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की विठ्ठलाचं जे मंदिर आहे अशा आकर्षक अशा वेगवेगळ्या फुलांनी खरं तर सजवण्यात आलेलं आपण हा बघू शकतो की ज्या ठिकाणी विठ्ठल खरं तर लग्न लागणार आहे तोच हा सभा मंडप आहे। सभा मंडप खरं तर जवळपास 5 ते 7 टनाच्या फुलांनी खरं तर असं आकर्षक अशा पद्धतीने खरं तर सजावट करण्यात आलेली। एकंदरीत जर आपण बघितलं तर सगळी लगीन काही सर आता सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं। राज्याच्या विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविकांनी आज 6 वाजल्यापासूनच खरं तर प्रचंड अशी मंदिरामध्ये गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर बघितलं राज्याच्या भागातून येणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्याकरता सनई चौघडा देखील आपल्याला इथं ऐकायला मिळतो। एकंदरीत सगळी तयारी खरं तर मंदिरातली विठ्ठल मंदिराची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी।